नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. सांगली शहरातील लिमयेमळा परिसरात गाडीची हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणातून नशेखोरांनी वडिलांचा मुलासमोरच दगडाने ठेचून खून करण्यात आला. या हल्ल्यात मुलगा सुयश हा गंभीर जखमी झाला होता. मृत क्रांतिकुमार शेटबाळे यांच्या खुनानंतर संतप्त झालेल्या इनामधामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी संताप व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरलं होतं. लिमयेमळा परिसरात खुल्या भूखंडावर नशेखोरांचा राजवसपणे हैदो सुरू असतो. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील त्यांच्यावर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप इनामधामणी गावच्या ग्रामस्थांचा होता. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतला होता. या घटनेने सांगलीतील नशेखोरीचा काळा बाजार उघड झाला. या सर्व प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इनामधामणीतील ग्रामस्थांनी आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता. प्रारंभी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. यानंतर पोलीस मुख्यालयात संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या मारला होता. गर्दुल्ल्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अध्यक्ष कल्पना बारवकर यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधत निवेदन स्वीकारला. विश्रामबागसह ग्रामीण भागातील खुल्या भूखंडावर पोलिसांनी गस्त वाढवण्यात येते. नशेखोरी करणाऱ्यांविरोधात आम्ही कठोर कारवाई करू. असा प्रकार कुठे आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची नावे गोपनीय ठेवू. गुन्हेगारी रोखण्यास आमचं प्रथम प्राधान्य असल्याचं त्यांनी जमावाला आश्वासन दिलं. आणि परवाची जी घटना आहे अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आरोपीने अटक झाली आहे. तो रस्त्यावर झालेला वाद होता, त्याला मी रोड रेजचा प्रकार म्हणतो, आणि त्यानुसार तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली. आता याच्यामध्ये एक विषय आणखी येतो की अंधारलेल्या ज्या जागा आहेत, जे मोकळी मैदानं आहेत किंवा जी निर्मनुष्य असलेली काही घरं आहेत, तिथं राहायला कोणी नाही आहे. अशा काही खाजगी जागांना आपण ठिकठिकाणी कुंपण असणं किंवा तिथं लाईटची व्यवस्था करणं आणि अशा ठिकाणी ही लोक बसू नयेत यासाठी पोलीस विभागानं नियमितपणे गस्त घालणं. तर साधारणतः पोलिसांची हद्द बघता आपल्याकडे जे काही मॅनपॉवर आहे, वाहनं आहेत, साधनं आहेत, त्याच्या माध्यमातून आपण सतत पेट्रोलिंग ठेवतोय. या ठिकाणांना भेटीही देतोय. एकाएकी घडलेली काही घटना असतात त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी लगेच पोलीस दलाचा माणूस हजरच असेल त्याच वेळेला ही शक्यता थोडी कमी असणार. पण गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपलं लक्ष असतं, देखरेख असते. महानगरपालिकेचं इलेक्शन आपण पाहिलं असेल तर आम्ही संपूर्ण शहरामध्ये ठिकठिकाणी आमच्या राहुट्या लावून फिक्स पॉईंट लावलेली होती. एक प्रकारे छावणीचं स्वरूप होतं, कारण की ते इलेक्शनचा सेन्सिटिव्ह वेळ होती, कुठेही चुकीचा प्रकार घडू नये असा मागचा आमचा उद्देश होता. पण वर्षभर पण नियमितपणे त्या ठिकाणी पोलीस विभाग गस्त घालत आहे आणि पुढेही भविष्यामध्ये चालू राहणार आहे. त्यामुळं आपण जे नवीन ठिकाणं देत आहे, जे काही नमूद केली आहे, उषाका हॉस्पिटलचा परिसर असेल, लिमयेमळा असेल, जुना हरिपूर रोड असेल, त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही परत जी काही ही वेळ आहे की लोक मोकळ्या जागेमध्ये बसत आहेत, तिथे कुठं मद्यपानासारखा प्रकार होतोय, ओपन बारच्या किंवा उघड्यावर घालून प्राशन करण्याच्याही केसेस आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय. अशा काही मद्य विक्री करणाऱ्या लायसन्सधारी आस्थापनांवर पण आम्ही कारवाईसाठीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे की ज्यांनी असं परमिट शिवाय मद्य विक्री केलेली आहे तर त्याही आस्थापना या त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांचं लायसन्स सस्पेंड करण्यात यावं, जेणेकरून त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला विदाऊट परमिट विक्री करता येत नाही आहे. आणि माझी आपल्या सर्वांना पण विनंती असणार की आपण ज्या भागातले रहिवासी आहात, आपल्या नजरेस काही पडतं तर कृपया करून आपण पोलीस विभागाला सांगा, थेट मलाही सांगा. माझे सर्व अधिकारी आपल्यासोबत आहेत. कुठेही आपल्या मोबाईल नंबरवर आलेला फोन, आपल्या नावाचं
कुठे आम्ही बाहेर चर्चा करणार नाही, त्याची गोपनीयता ठेवू आणि आपल्या दिलेल्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी मात्र तात्काळ कायदेशीर कारवाई करू. कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं, गुन्हेगारी रोखणं हे आमचं प्रथम प्राधान्य आहे. वर्षभर आम्ही इतरही काही कर्तव्य पार पाडतो, पण त्यामध्ये आम्ही ह्याला पहिलं प्राधान्य देतोय आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल, आपली मदत लागेल आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही मदत वेळोवेळी करणार. आपले काही प्रश्न असतील तर प्रातिनिधिक स्वरूपात आपण सांगा, मी उत्तर देतो. सुहास नेमगोंडा पाटील, राहणार इनामधामणी. शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास आमच्या इनामधामणी गावचे कैलासवासी क्रांतिकुमार बापूस शेडवाळे यांची निघृण हत्या करण्यात आलेली आहे. या हत्येमध्ये जे आरोपी आहेत ते आरोपी मद्यधुंद अवस्थेमध्ये चरस, गांजा, अप्पू असले नशाखोर ओढल्यामुळे त्यांनी ह्या आमच्या शेतकरी कुटुंबाला जीवे त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर ही नशाखोर पोरं आहेत, ही साधारण 14 वर्ष ते 22 वर्षापर्यंतची ही नशाखोर युवक, त्यांना आमच्या गावामध्ये येणाऱ्या लोकांना, व्यापाऱ्यांना, त्याचबरोबर लहान सहान भाजी व्यापाऱ्यांना त्यांनी अडवून त्यांचे मोबाईल घ्यायचे, त्यांना लुटायचे, त्यांचे पाकिटमार करायचे, असे अनेक अवैध धंदे त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या गावातील शेतकरी असतील, जे शहरालगतचे शेती करणारे शेतकरी, त्यांना जायचं, रात्री अपरात्री जायचं, चाकूचा धाक दाखवायचं, तुम्ही इथं यायचं नाही, अशी दादागिरी करून त्यांना लुटण्याचाही प्रकार घडत आहे. हे विशेष करून मी पोलीस यंत्रणेला विनंती आहे की हे सर्व प्रकार बंद झाले पाहिजेत आणि ज्यातून नशा गोळ्या वगैरे, चरस, गांजा जे उत्पादित होते तिथंच त्याला आळा बसलेला पाहिजे. आणि आम्ही जुनी धामणी असेल, निलजी धामणी असेल, इनाम धामणी असेल, हरिपूर असेल, या शहरालगतच्या ग्रामीण भागामधून आमचे पोलीस मित्र साधारण 50-60 पोरं, युवक पोरं, यासाठी जे नशाखोर करत शेतामध्ये बसतात, या झाडा झोडपामध्ये बसतात, त्यांना आम्ही गस्त घालून ही नशाखोर मंडळी आहेत त्यांचं केंद्रस्थान आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करू. त्यांना नशा करण्यासाठी एकही जागा सापडणार नाही असं मी बहिष्कार करणार होता असं मगाशी बोलले. आज आमचे ग्रामस्थ या खुनाच्या निमित्तानं भरपूर त्यांना हळहळ झालेली अशी आहे. त्या हळहळीच्या संतापातून त्यांनी निर्णय असं घेऊ पाहतायत की येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यावर बहिष्कार टाकू असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तत्पूर्वी आम्हाला या 2-4 दिवसामध्ये साहेबांनी पोलीस यंत्रणेने न्याय द्यावा अशी मी या यंत्रणेला विनंती करतो. नमस्कार, मी कृष्णकांत रमेश लिमये, राहणार लिमये मळा, विश्रामबाग. आत्ताचा मी पोलीस निरीक्षक साहेब आणि पोलीस मेन प्रमुख आहेत घुगे साहेब यांना आम्ही निवेदन दिले. मागील काही वर्षभरापासून आपल्या लिमये चौक परिसरामध्ये दत्तनगर असेल, वृंदावन विलास या सोसायटीच्या बाजूला इनाम धामणी इथं नशा करून अनेक गांजा वगैरे मारून पोरं फिरायला लागलेत आणि त्यामुळे काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ती कसं झाली, सामान्य लोकांना बाहेर फिरण्यासाठी प्रचंड अडचणी यायला लागल्यात आणि रात्री अपरात्री ही पोरं नशा करून फिरणं, मोठमोठ्यांना गाणी लावणं, हे प्रचंड गोष्टी वाढलेल्या आहेत. तर ह्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमच्या समस्त नागरिकांची इच्छा आहे आणि लवकरात लवकर त्यांना बंदोबस्त व्हावा. आणि आमची मेन अडचण अशी आहे की ह्या लोकांना सप्लाय कोण करते त्याच्यावर बंदी व्हायला पाहिजे. आमची ही सगळ्या ग्रामस्थांची. मी उज्ज्वला सुकुमार चौधरी, मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. आज जो झाला धामणीमध्ये सांगलीच्या हद्दीतच जो खून झाला तो पुरुषांचा झाला, क्रांतिकुमार शेडवाळे यांचा. आज पुरुष सुरक्षित नाही तर महिला काय सुरक्षित राहणार आहेत हा महिलांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि आज बाहेर महिला संध्याकाळच्या गेल्या तरी बरेच हल्ले होतात, बऱ्याच महिलांना त्याचा त्रास होतोय, मुलं मागे लागतात. आज 80 फुटी रोडला आणि आनंद चिंतामणच्या सोसायटीच्या जवळपास रात्री 12 वाजता फटाके उडवून वाढदिवस करतात आणि तलवारी आणि चाकू घेऊन ती मुलं हिंडतात. तर ह्याची सुद्धा बंदोबस्त ह्याचा व्हायलाच पाहिजे. आणि आज महिलांना सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यांनी मिळून, पुरुष सुरक्षित नाही तर महिला सुद्धा सुरक्षित व्हायला पाहिजेत, ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम